नमस्कार. व्हॅसलीन एकापेक्षा एक अप्सरा आली या कार्यक्रमात मी जितेंद्र जोशी सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. बरोबर आहे, मी अजिबात चुकलेलो नाहीये. कार्यक्रमाचं नाव मी बरोबर घेतलेलं आहे. व्हॅसलीन एकापेक्षा एक अप्सरा आली हाच कार्यक्रम आहे आणि मी जितेंद्र जोशीच आहे. हा, मला तुमच्या मनातला प्रश्न सुद्धा बरोबर ओळखता आलेला आहे. तो असा आहे की पुष्कर कुठे बरं गेला. काय झालंय की पुष्करला मी एका कामामध्ये गुंतवून ठेवलंय. याचं कारण, कारण काय विचारताय. अप्सरा अर्थात काय ना की झी मराठीवर हा कार्यक्रम बघताना मला नेहमी असा प्रश्न पडायचा की मी कधी जाणार या कार्यक्रमात आणि मला कधी अप्सरेला असं जवळून बघता येईल. तिचा असा मंद दरवळणारा सुगंध मला ते म्हणजे तिचं उभं राहणं, तिचं येणं, तिचं नाचणं, त्या सगळ्या अप्सरांना मला जवळून अनुभवायचं होतं. जरा थोडंसं फ्लर्ट सुद्धा करायचं होतं, म्हणून मी इथे आलेलो आहे. तर सर्वप्रथम आता आपण हा कार्यक्रम ज्यांच्याशिवाय शक्यच होणार नाहीये अशा गुरूंचं स्वागत करूया. सर्वप्रथम जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपण फुलवा खामकर यांचं. त्याही पेक्षा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया मयूर वैद्य यांचं. आणि आजही मधल्या खुर्चीत बसण्याचा मान ज्या गुरूंना मिळालेला आहे त्यांच्यासाठी जास्तीत जास्त टाळ्यांनी स्वागत करूया दीपाली विचारे यांचं. आणि आता मी तुम्हाला टाळ्या वाजवा असं सांगणार नाही, कारण त्यांचं नाव घेतल्या क्षणी महाराष्ट्रात सगळीकडे टाळ्या वाजतातच आणि ते आपले कुटुंब प्रमुख आहेत. त्यांच्याशिवाय कुटुंबच चालणार नाहीये. त्यामुळे लक्षात घ्या, म्हणजे कोण, अर्थात आपले महागुरु सचिनजी पिळगावकर यांचं स्वागत करूया. सगळ्यांचं स्वागत झालेलं आहे आणि आता तो क्षण येऊन ठेपलेला आहे. मला इतकी मजा वाटते, तुम्हाला खरं सांगतो. ज्यासाठी मी अट्टाहास केला त्या अप्सरा आता एक एक करून इथे येणार आहेत आणि सचिनजींसमोर मी स्वतः अँकरिंग करणं फार मजा येणार आहे मला. तर जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया आपल्या पहिल्या अप्सरेचं. हो, कोण तुम्ही? मी अप्सरेचं स्वागत करूया म्हटलं, अप्स अँड डाऊन्सचं नाही हो. मी इथलीच अप्सरा आहे. तुम्ही अप्सरा आहात? हो. काहीतरीच काय, मी कार्यक्रम बघतो, माझा फेवरेट कार्यक्रम आहे. मला माहिती आहे या कार्यक्रमात कोण कोण अप्सरा आहेत. हां, वाईल्ड कार्ड एंट्री आहे का तुमची? नाही हो, या मंचाचा मला खूप सराव आहे. मी नेहमी असते इथे. तुम्ही इथे नेहमी असता? नाही, पण तुम्ही नवीन दिसताय मला. नवीन काय, मी जुनीच आहे. सगळ्यांना ओळखते मी. महागुरु नमस्कार करते. हा, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. लग्न वगैरे झालेलं दिसते तुमचं. हो. मंगळसूत्र वगैरे गळ्यात आहे. आमचे हे पण बघत असतील आजचा कार्यक्रम. बाई, तुमचं नाव काय? पुशी कॅट. पुशी कॅट? मग कॅटरीना कैफ चालते तर पुशी कॅट नाही चालत? अहो, मराठी माणसांमध्ये अशी नावं ठेवत नसतात हो. तुम्ही त्याची फार काळजी करू नका. नाव माझं विदेशी असलं तरी मी देशीच आहे. तुम्ही देशी आहात? बरं, असो, देशी नाही विदेशी नाही. इथे मला माहिती आहे की कुठल्या अप्सरेला बोलवायचंय. सर्वप्रथम येणार आहे मृणाल दुसानीच. तिचं स्वागत करूया आपण. आणि असं नसतं, तुम्ही असं नसतं व्हा. आतमध्ये चला, टाळ्या वाजवा. तुम्ही टाळ्या. हात लावू नका, हात लावू नका. दुरून बोला माझ्याशी. हा, घरंदाज आहे. अरे मैतर हा साऱ्या गावाचा हाय मोठा दिलवाला. अलबेला आला आला जयराम आला. अलबेला आला आला जयराम आला. दादा बाबांना राम राम केला. चाचा मिया सलाम तुम्हाला. दादा बाबांना राम राम केला. चाचा मिया सलाम तुम्हाला. साऱ्या लोकात झोकात खुशीच्या नादात मस्ताना हा आला. अलबेला आला आला जयराम आला. अलबेला आला आला जयराम आला. अलबेला आला आला जयराम आला.
का चाचा ठंडा हो। क्यों चाचा, क्या हुआ? कोमड़ी आधी का अंडा हो। कोमड़ी, अंडा, अंडा, कोमड़ी, बसला का चाचा ठंडा हो। कोंबडी आधी का अंडा हो। उत्तर सांगा नि काय पण मागा, दाऊ नका मला दंडा हो। बसला का चाचा ठंडा हो। कोंबडी आधी का अंडा हो। उत्तर सांगा नि काय पण मागा, दाऊ नका मला दंडा हो। चला मजेन राहू सारे, हसवू या दुनियेला। चला मजेन राहू सारे, हसवू या दुनियेला। अलबेला आला आला जय रामाला। अलबेला आला आला जय रामाला। अलबेला आला आला जय रामाला। अहो बाई, काय तुमचं? बाई हा? महागुरु काय चाललंय? मी थांब, इथे आलो होतो थांब, अप्सरांना. थांब थांब ना, तुझ्यासाठी काहीतरी आणलंय मी. थँक्यू. अहो महागुरु, हे काय चाललंय? मी आतमध्ये बसून बघत होतो, वाट बघत होतो की कधी अप्सरा येईल आणि कधी मृणाल कुठे गेली एकतर पहिली गोष्ट. आणि म्हणजे ह्या बाई इथे काय हे काय काय त्यासाठी आमच्यासारखीच नजर लागते. मृणाल हवी आहे ना? हो, ही मृणालच आहे. महागुरु, हे काय चाललंय हो? मी अप्सरा बघायला आलोय, अप्सरा या वेशात आणि हे असं काय आहे, आमच्या या अप्सरा आहेत ना, हा. या दर वेळेला नवीन नवीन रूपात समोर येतात आणि सर्वांचं भान हरून जातं त्यांना पाहून. हा. आज त्यांनी हा काहीतरी वेगळा प्रयोग केलेला आहे. ही शैली सुद्धा त्या सर्वांना दाखवू इच्छित आहेत. आणि तुम्ही आतमध्ये बसल्यामुळे तुम्हाला त्याचा आनंद लुटता आलेला नाहीये जितेंद्र, असं मला वाटतं. मग मी काय करू? तर त्यामुळे मेरी सलाह है हा. की तुम्ही इथे या, माझ्या बाजूला येऊन बसा. नाही सचिनजी, मी तुमच्या बाजूला कसं काय? महागुरूंच्या बाजूला हे बघा, मी कुटुंब प्रमुख आहे आणि तुम्ही आज आमचे पाहुणे आहात. त्यामुळे कुटुंब प्रमुख म्हणून माझा आदेश आहे की तुम्ही इथं माझ्या बाजूला येऊन बसायचं आणि सर्व अप्सरांचे डान्सेस, नृत्य सगळे पाहायचे आणि मग बघा तुम्हाला किती मजा येते. पण मग अँकरिंग कोण करणार? त्याची काळजी तुम्ही करू नका, तुम्ही या इथे. बरं, येतो. ओके. जितू जोशी, तुमचं वॅसलीन एकापेक्षा एक अप्सरा आलीच्या परिवारात स्वागत आहे. थँक्यू सर, थँक्यू. काय नाव म्हणालात बाई तुमचं? पुशी कॅट. तुम्हीच आता आहात आमच्या अप्सरांबरोबर, त्यामुळे सूत्रसंचालन तुम्हीच करा. हे काय झालं? भारावून गेले, कारण अशी संधी मला परत कधी मिळणार नाही. ह्या संधीचा मी नक्की सदुपयोग करून घेईन. मला वाटलं फायदा कराल की काय. मग मी ह्यांच्याशी बोलू जरा वेळ? जरूर. मृणाल, मला तुझा डान्स खूप आवडला आणि तुला पहिल्यांदा अशा गेटअपमध्ये पाहते. थोडी आधी भेटली असतीस ना? जाऊन दे, तो विषय नकोच. पण एक सांगू का? हा. तुम्ही लय कल्ला दिसताय. अय्या, तुम्हाला प्रपोज करायचं होतं मला. प्रपोज मला? नका हो, करू का प्लीज? आमचे हे आहेत ना. जाऊ द्या हो, काय नाही, मी करतेच. अहो नाही हो, ऐका कसं आहे, त्यांनी मला आता आतमध्ये होतो आम्ही तेव्हा सांगितलं मला नाही म्हणायची सवय नाही म्हणाल्या. त्यामुळे प्रपोज नका करू त्यांना. आपण गुरूंचं मत जाणून घेऊया का? मयूर, इतक्या फोर्सनी तू नाच केला हेच खूप मोठं आहे आणि मुलगा वाटलीच नाचताना तू. सरांनी तर हे गाणं इतकं छान सजवून ठेवलंय, त्या तिथे पोचणं तर शक्य नाहीये, बट तू पण खूप सुंदर केलं. थँक्यू. ह्या तुझ्या परफॉर्मन्स बद्दल महागुरूंचं काय मत आहे ते आता आपण जाणून घेऊया. मिस्टर मृणाल की मास्टर मृणाल? तुम्ही दिसताय तर मास्टर मृणाल, पण तुमचा परफॉर्मन्स खूपच छान झाला. तुम्ही सुरुवात तर अतिशय देखणी केलीत,
आणि त्यानंतर तुम्ही ज्या प्रकारे लेझिम उचललं आणि ज्या प्रकारे तुम्ही डान्स करायला लागलात, खूप मजा आली. मला तुमच्या गुरूंना थोडंसं सांगावं वाटतं. ज्या लेझिमच्या मुवमेंट्स होत्या ना, त्या खूप रेपिटेटिव्ह वाटल्या. त्यात जर थोड्याशा व्हेरिएशन्स अजून मिळाल्या असत्या ना, तर बघायला आणखी जास्ती मजा आली असती असं मला वाटतं. पण नंतर शेवटी तुम्ही परत ते पिकअप केलं आणि त्याचा सुरेख असा शेवट केलात. त्यामुळे देखणा परफॉर्मन्स होता. ऑल द बेस्ट टू यू. थँक्यू सर. नमस्कार, मी मृणाल दुसानीस. माझा कोड नंबर आहे 3. तुम्हाला जर माझा आजचा परफॉर्मन्स आवडला असेल तर मला SMS करा EPE स्पेस 3 आणि पाठवा 57575 वर. BSNL आणि MTNL धारकांना जर मला वोट करायचं असेल तर त्यांनी काय करायचं याची माहिती टेलिव्हिजन स्क्रीनवर दिसते. थँक्यू सो मच.